मित्रांनो, आज आपण ज्वारी काढायला चालू केलेली आहे. आणि म्हणजे कालच केली ज्वारी काढायला चालू. काल तर काय 10 15 25 30 आळाशा काढल्यात मला वाटतं. आणि विषय असा आहे का सगळी ज्वारी काढायला नाही आलेली, म्हणून आपण जेवढी काढायला आली तेवढीच काढलेली आहे. आणि तर आपण तिकडं चाललेलो आहेत, किती आळाशा झाल्यात बघू, कारण की तेवढ्याच काढायला लागते. आणि ज्वारी बघू आपण कसं काय, अजून किती दिवस टाईम लागत आहे. चला व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा. मित्रांनो, आपण ना ज्वारीत शिरलेलो आहे आणि ज्वारीत आपल्याला साळ दिसलेली साळ, तर आपण ती साळ बघायसाठी आत आलेलो आहे. तर व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा. मित्रांनो, आपल्या कणसाची क्वालिटी ही आहे. अशा प्रकारचे कणस आहेत आपल्या ह्या क्वालिटीचे, बघू शकता तुम्ही. पण हे बघा, पण आपली ज्वारी पाडलेली आहे लई. बघा, हे बघू शकता तुम्ही, पुढं तर पुरं आतरून झालेलं आहे. आणि आपल्याला आपली ज्वारी बघा किती आहे. एवढ्या याच्यात आपल्याला किती ज्वारी होईल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण आता ज्वारी काढायला चालू केलेली, तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला ज्वारी किती होईन आणि किती नाही. गहू तर सांगितले तुम्हाला, गहूचा व्हिडिओ टाकला आहे आपण. मित्रांनो, ज्वारी वारेले पाडलेली आपली. आणि आपण ज्वारीत साळ बघायसाठी आत शिरलो होतो, पण ज्वारीत काय आपल्याला परत साळ दिसली नाही. पण हाही 100% साळ होती ज्वारीत, कारण की मी बघितली होती पळताना माझ्याकडून. पण मोबाईलचा नेमका कॅमेरा व्हिडिओ चालू नव्हता. नंतर आपण आत शिरलो व्हिडिओ चालू करून, तर तिथं काही दिसली नाही. ती आपल्याला कुठं पळाली वाटतं घेऊन आपलं. तर मित्रांनो, आपली ज्वारी आपल्याला किती खपली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. तर चला मित्रांनो, आपण आर्थिंगला पाणी न्यायला आलेलो आहे पाडापाशी. चला तर आपण आर्थिंगला पाणी घेऊन जाऊन 2 बाटल्या आणि ओतून देऊ, म्हणजे संध्याकाळी यायचं टेन्शन नाही. वेळमध्ये चालू करा आपण आर्थिंगला पाणी वतणारच. चला मित्रांनो, आपण आर्थिंगला पाणी घेऊन आलेलो आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी, आपण आपली आर्थिंग इथे हे बघू शकता तुम्ही. आपली आर्थिंग आहे बघी. आर्थिंगला आपण आता असं पाणी थेंब पाणी सोडलेलं आहे बघा. अशा प्रकारे आपण पाणी सोडलेलं आहे आर्थिंगला. आणि म्हणजे रात्रभर पाणी आर्थिंग बल्ब चालू राहीन. आता आपण सकाळीच पाणी लावून दिलेलं आहे. आता काही काम करू, पण तरी संध्याकाळी चक्कर आणू, कारण की आपण इथे एक बाटली आणखीन एक आणून भरून ठेवलेली ही बघू शकता तुम्ही. तर ही बाटलीसुद्धा आपण त्याला ह्या बाटलीत ओतणार. आणि आपण ह्या बाटलीला बघा, इथं बॉक्स पाडलेलं आहे, तिकडून टॉपनल बॉक्स पाडलेलं आहे.
म्हणजे सारखा इकडून हवा गेली तर तिकडं थेंब थेंब पाणी चालू राहील अशा प्रकारे. तर चला आता आपण चाललेलो आहेत. धन्यवाद.